इतर बातम्या पाहूयात फरा आपण। उद्धव ठाकरे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत। कळंब आणि भूममध्ये ठाकरेंची जाहीर सभा देखील होईल। तर शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच धाराशिवमध्ये जात आहेत। शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर ते पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले। तर या बंडात आता मुख्य कामगिरी बजावणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात भूम या ठिकाणी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। त्यामुळे आता ते सावंत यांचा समाचार कसा घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। फरा निश्चितच उद्धव ठाकरेंचा हा जो दौरा आहे तो सुरू आहे आणि त्यामुळे आज ते नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। ओमकार, काय सांगाल? उद्धव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री हे आता ऍक्टिव्ह मोडवर दिसतायत आणि मराठवाड्यातील महत्त्वाचा एक जे जिल्हा आहे तिथं त्यांचा दौरा सुरू आहे। कसं सध्या चित्र दिसतंय आणि आज नेमका कशा पद्धतीचा शेड्यूल त्यांचा असेल? नक्कीच फराह, जर पाहिलं तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे जे आहेत ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। कालपासून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। आज हा दौरा जो आहे तो चालणार आहे। जर पाहिलं तर काल त्यांनी 3 सभा घेतलेल्या आहेत। एकेकाळी धाराशिव जिल्हा हा जो आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा, मात्र शिवसेनेमध्ये जी ऐतिहासिक फूट पडली त्यानंतर येथील जे काही 3 आमदार शिवसेनेचे होते त्यापैकी 2 आमदार जे आहेत ते शिंदेंसोबत गेलेले आहेत। काल उद्धव ठाकरेंनी त्यांचा समाचार घेतलेला आहे। त्याच पद्धतीनं जे काही केंद्रातील भाजप नेते आहेत त्यांच्यावर देखील टीकेची झोड काल उद्धव ठाकरे यांनी उठवलेली पाहायला मिळाली। तर दुसरीकडे काल त्यांनी एक मोठी बातमी दिली, ती म्हणजे नितीन गडकरींना काल उद्धव ठाकरेंनी भाजप सोडण्याचं कुठंतरी आव्हान दिलेलं आहे। त्याच पद्धतीनं तुम्ही आमच्याकडे या, महाविकास आघाडीतून तुम्हाला निवडून आणू आणि मोदी आणि शहांना आपण महाराष्ट्राचं पाणी काय ते दाखवून देऊ, अशा पद्धतीचे वक्तव्य जे आहे ते काल उद्धव ठाकरेंनी केलेले पाहायला मिळाले। आज देखील त्यांच्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब असेल, त्याच पद्धतीनं आरोग्यमंत्री तानाजी सावंत जे की वारंवार त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे की जे काही मध्ये बंड झालं त्याच्यामध्ये आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची होती। त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडकणार आहे। त्यामुळे यांचा देखील समाचार उद्धव ठाकरे कशा पद्धतीने घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागले। निश्चितच ओमकार, आणि त्याचबरोबर धाराशिवचं नामकरण झालं आहे काही दिवसांपूर्वी, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर सुद्धा ते काही बोलतात का ते बघावं लागणार आहे। त्यामुळे या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।